मित्रांनो, ठिपक्यांची रांगोळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये शशांक अप्पूचा राग घालवतो आणि अप्पूला बोलतो की बाबी आत्याचं लग्न आहे, चल आपण दोघंही डान्स करूयात. तेव्हा अप्पू खूपच खुश होते. तेव्हा ते दोघेही कधी तू या गाण्यावर छान प्रकारे डान्स करत असतात. दोघेही खूप रोमॅन्टिक झालेले असतात. तर सुमी आणि निखिल त्याचबरोबर अमेय आणि मानसी त्या दोघांनाही जॉईन होतात आणि तिनेही जोडी खूपच छान रोमॅन्टिक होत डान्स करत असतात. त्याचवेळी नेत्राचा चेहरा पूर्णपणे पडतो. अप्पू आणि शशांक एकमेकांच्या अगदी जवळ आलेले असतात. दोघेही एकमेकांकडे अगदी प्रेमाने पाहत मस्तपैकी डान्स करत असतात. त्या दोघांची जवळीक पाहून मात्र नेत्राचा चेहरा पाहण्यालायक होतो. तिचा जळफळाट होत असतो. तिघांच्या ह्या परफॉर्मन्सवर सर्वजण जोरात जोरात टाळ्या वाजवत असतात. मात्र माजोर्डी नेत्रा त्या दोघांकडे रागात पाहत असते. त्यानंतर गुरुजी बाबी आत्या आणि भास्करच्या लग्नाची तयारी करत असतात. आणि माईला सांगतात की वधूवराच्या शेल्याची गाठ बांधायला या. तेव्हा माई सुवर्णाला पाठवतात. तर माई सुवर्णाला सांगतात की अगोदर तू नाव घ्यायचं आहेस. तेव्हा सुवर्णा खूपच छान नाव घेते. सर्वजण सुवर्णाच्या त्या नावावर सर्वजण जोरात जोरात टाळ्या वाजवू लागतात. सर्वजण खूपच खुश असतात. त्यानंतर गुरुजी मंगळसूत्र भास्करची मावशी लगेच मंगळसूत्र देते. तर गुरुजी जोडवे आणि विरोधेही मागतात. परंतु जोडवे विरोधे नंदू आणायला गेलेला असतो, तो अजून आलेला नसतो. सर्वजण खूपच टेन्शनमध्ये येतात. बाब्या त्या भास्करला विचारत असतात की काही प्रॉब्लेम झाला आहे का. तेव्हा भास्कर नाही असं बोलतो. इकडे कुकी सर्वांना सांगतो, तुम्ही कोणी टेन्शन घेऊ नका, घर जवळच आहे, आम्ही घेऊन येतो. तेव्हा अप्पूही शशांकबरोबर जायला निघते. शशांक सांगतो, तू आमच्याबरोबर यायचं नाहीस. कुकी गँग निघाली का तू लगेच त्यांच्या पाठीमागे पाहिजेच असते का, तू कुठेही गायब होशील. तेव्हा अप्पू तिचा निर्णय शशांकला सांगते की आम्ही कुकी सर्व गँग एकत्र जाणार आहोत, नाही तर कुणीच जायचं नाही. सर्वजण अप्पूकडे पाहतच राहतात. परंतु अप्पू पुढे सर्वांचा नाईलाज झालेला असतो. तेवढ्यातच ओवी तेथे येते. भास्कर तिला विचारतो, तू कुठे गेली होतीस, मम्माने सांगितलं होतं ना की माझ्याबरोबरच राहायचं, आता तू इथेच थांब, असं भास्कर तिला बोलत असतो. प्राची तिला विचारते, ओवी तुला काही खायचं आहे का, भूक लागली आहे का, चल आपण पटकन जाऊयात आणि काहीतरी खाऊयात. परंतु ओवी त्यासाठी नकार देते आणि मला माझ्या मम्माकडे जायचं आहे असा हट्टच करते. भास्कर तिला सांगतो, आता थोडेच विधी राहिले आहेत, आपण थोड्या वेळाने घरी जाऊयात. विद्या आंटीलाही बरोबर घेऊन जायचं आहे. तर इकडे माईंचं लक्ष अप्पू आणि शशांककडे जातं. ते दोघेही भांडत असतात. माई आणि सुवर्णा त्यांच्याजवळ येतात आणि अप्पूला जरा शांत बसायला सांगतात. इकडे डॉक्टर कौशिक आणि विठूदादा एकमेकांबरोबर गप्पा मारत असतात. तेवढ्यातच अंजली तेथे येते आणि डॉक्टर कौशिकांना जरा बाजूला घेऊन जाते आणि ह्या विधी कुठपर्यंत चालणार आहेत, मला खूप बोर झाला आहे, मला घरी जायचं आहे. तेव्हा डॉक्टर कौशिक सांगतात की अजून सप्तपदी राहिल्या आहेत, मला जेवण पण करायचं आहे आणि तुला पण इथे थांबावंच लागेल. त्यावेळी अंजली सांगते की मी हे तेलकट पदार्थ अजिबात खाणार नाही. डॉक्टर कौशिक तिला झिडकारतात आणि विठूदादांकडे लगेच बोलण्यासाठी जातात. तेवढ्यातच डॉक्टर कौशिकांना हॉस्पिटलमधून फोन येतो आणि अर्जंट केस आहे, लगेच यावं लागेल असं ते सांगतात. तेव्हा डॉक्टर कौशिक आणि अंजली जायला निघतात. इकडे गुरुजी भास्करला सांगतात की बाबी आत्याच्या गळ्यात मंगळसूत्र घालायचं. भास्कर खूपच खुश होतो. तर इकडे नेत्रा मनातल्या मनात विचार करत असते, लवकरच माझं आणि शशांक सरांचं लग्न असंच अगदी थाटामाटात पार पाडणार आणि शशांक मलाही असंच मंगळसूत्र घालेल या विचाराने ती गालातल्या गालात हसत असते. इकडे भास्कर बाबी आत्याला मंगळसूत्र घालणार असतो म्हणून सर्वजण खूपच खुश असतात. तेवढ्यातच नंदू तेथे येतो. तो खूप घाबरलेला असतो आणि दीपाली ताई असं मोठ्याने बोलत असतो. तेव्हा भास्कर त्याला विचारतो, दीपालीला काय झालं. तेव्हा नंदू सांगतो की दीपाली ताई बेडवर बेशुद्ध होऊन पडले आहेत. हे ऐकून सर्वांना खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा भास्करच्या हातातून ते मंगळसूत्र खाली पडतं. तेव्हा ओवी भास्करला विचारू लागते, मम्माला काय झालं असेल. तेव्हा खूप थकवा आला असेल म्हणून ती बेशुद्ध झाली असेल असं भास्कर सांगतो. तेव्हा ओवी ऐकायला तयार नसते. ती बोलते की तूच काहीतरी माझ्या मम्माला केलं असेल. ओवीचं हे बोलणं ऐकून सर्वजण विचारात पडतात. भास्कर तेथून जाऊ लागतो. सर्वजण त्याला थांबवतात. तर कुकी बोलतो, फक्त विधी पूर्ण करा आणि मग जा. मी डॉक्टर कौशिकांना कॉल करून दीपालीजवळ पाठवतो, वाटलं तर मी पण त्यांच्याबरोबर जातो, परंतु फक्त विधी पूर्ण करून घ्या. तेव्हा भास्कर विचारतो, जर दीपालीजवळ एवढा वेळ नसेल तर
ओवीला आयुष्यभर काय उत्तर देणार आहे. भास्करचं हे बोलणं ऐकून सर्वजण टेन्शनमध्ये येतात. तेव्हा माई आणि दादा आग्रह करत असतात की तू प्लीज फक्त बाबीच्या गळ्यात मंगळसूत्र घाल. शेजारील बायका आपापसात कुजबुजत असतात की भास्कर आणि दीपालीमध्ये काहीतरी असेल, म्हणूनच दीपालीने आत्महत्येचा प्रयत्न केला. तर इकडे मोठे दादा भास्करला विनवणी करत असतात की प्लीज तू विधी कंप्लीट कर आणि मग जा. दीपालीकडे लक्ष द्यायला आम्ही आहोत. माझ्या बाबीचं काय होईल ती कुणाकडे पाहून आयुष्य काढेल. भास्करला बाबी आत्याबरोबर काहीतरी बोलायचं असतं. तेवढ्यातच ओवी भास्करला बोलते, प्लीज तू मम्माकडे चल, मला काळजी वाटते. त्यावेळी बाबी आत्या भास्करला सांगतात, तू एक डॉक्टर आहे, तुझं कर्तव्य आधी, असं म्हणून त्या मोठे दादांनाही शांत करतात. परंतु कोणीही ऐकायला तयार नसतं. भास्करला समजावतच असतात. तेव्हा भास्कर सर्वांसमोर हात जोडतो आणि मी दीपालीवर अन्याय होऊ देणार नाही असं सांगतो. तर भास्कर कोणाचंही न ऐकता तेथून जातो. सर्वजण त्याच्या मागे पळत जातात. माईंना खूप टेन्शन येतं. माई बोलतात की तुम्ही वंस त्या भास्करला का जाऊ दिलत. तुम्ही मंगळसूत्र घातल्याशिवाय त्याला जाऊन द्यायलाच नव्हतं पाहिजे. बाबी आत्या सांगतात, कोणाच्याही जीवापेक्षा महत्त्वाचं माझं लग्न नाही. सर्वजण बाबी आत्याकडे पाहतच राहतात. माई खूपच मोठ्या मोठ्याने रडू लागतात. तर बाबी आत्या पूर्णपणे कोलमडतात. ते पाहून सर्वजण खूपच रडू लागतात. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये सुवर्णा बाबी आत्याला सांगते की दीपालीने झोपेच्या गोळ्या घेतल्या आणि आत्महत्येचा प्रयत्न केला. तेव्हा मानसी आणि सुमी बोलत असतात की भास्कर आणि बाबी आत्याचं लग्न होत आहे. ते पाहून दीपालीच्या मनात प्रेमाचा अंकुर फुटला असेल, म्हणूनच तिने आत्महत्येचा प्रयत्न केला. तेव्हा अप्पूच्या मनात वेगळी शंका येऊ लागते. खडूसचं पण असं नसेल ना, त्याचं राणीताईवर प्रेम असेल आणि मोठे दादा आणि विठू दादाने त्याला लग्नासाठी बळजबरीने उभं केलं असेल आणि त्याला माझ्याबरोबर नाईलाजाने लग्न करावं लागलं. आणि जर एखादे दिवस च्या प्रेमाचा ब्लास्ट झाला तर मी काय करायचं. अप्पू खूपच टेन्शनमध्ये येते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.